सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 124 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा संपूर्ण ऐकावी. आज धुळवड होती. रंगपंचमी. दुपारचे 2 वाजले होते. अभि, चैतन्य, राहुल आले होते आणि सचिनचा, अर्जुनचा अजून पत्ता नव्हता. अर्जुन ड्रायव्हिंग करत होता आणि इतक्यात राहुलचा फोन आला. अर्जुननं ब्लूटूथ जोडलं होतं, त्यामुळे त्यानं कॉल घेतला. अर्जुन, कुठं आहेस यार? ऑन द वे. बाय द वे, ते दोघे आले की नाही? अर्जुनने विचारलं. तसं चैतन्याने खून करून सांगितलं की नाही म्हण, कारण अर्जुनला गाफील ठेवून रंगात बुडवायचा असं प्लॅनिंग चाललं होतं त्यांचं. मग राहुल म्हणाला, ते नालायकसुद्धा नाही आले अजून. बहुतेक आता येणार पण नाहीत. आता वेगळाच रंग चढायला सुरुवात झाला आहे ना त्यांना. आणि अर्जुन म्हणाला, असं नाही होणार, येतील ते. ओके, आम्ही पण येतोय. 20-25 मिनटं लागतील असं म्हणून फोन ठेवला. इतक्यात समोरच्या गाडीवर अर्जुनची गाडी धडकणार. इतक्यात सचिन ओरडला, अरे अर्जुन, काय करतोस? पुढे बघ. आणि अर्जुननं ब्रेक मारला. यार, फोनच्या नादात झालं सगळं. इतक्यात पुन्हा राहुलचा फोन आला आणि अर्जुननं फोन घेतला आणि म्हणाला, हलकट, का सारखा फोन करून त्रास देतोस? अंड्यावर आल्यासारखा. तुझ्या नादात चढलं असतं ना समोरचीवर. तसा राहुल हसला आणि म्हणाला, अर्जुन, डोळे मिटून बसू नकोस. कोणावर पण चढायला लागलास होय? वाचलास लेका, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. तुझ्या बायकोनं तुला सोडलाच नसता. मी नाही घाबरत बायकोला. आपण झुकत नाही आणि वाकत पण नाही, कळलं? हो ना साल्या, नुसता डायलॉगबाजी करतो. झुकत नाही, वाकत नाही, फक्त झोपून लोटांगण घालत असतो, हो ना? तसं सचिन फार हसला आणि अर्जुन हसून म्हणाला, हे बाकी खरं बोललास राहुल. शेवटी तुझा अनुभव तोच माझाही अनुभव, हो ना रे? मी काय झोपून लोटांगण वगैरे घालत नाही, कळलं? राहुल म्हणाला. मग वाकून कुर्निसात करत असशील? नक्कीच. अजिबात नाही. तू गप्प बस भाड्या, काय काम आहे बोल. अर्जुननं विचारलं. अरे थोडे आणखीन रंग आण. मग अर्जुन म्हणाला, तू काय अख्खं गाव बोलावलं की काय रंगपंचमी खेळायला? अरे आहेत मुलं, येणार आहेत. बरं आणतो, असं म्हणून त्यानं आणखीन कलर घेतला आणि पोहोचले. त्याची वाट बघून बघून लपून बसलेले चैतन्य, अभि सुद्धा बाहेर निघाले. आणि गेल्या गेल्या अर्जुन म्हणाला, आपण एक थीम करूया. कसली थीम? आता रंगपंचमीची पण थीम असते का? राहुल म्हणाला, अरे जरा हटके स्टाईलने करूया ना साजरी. मग सचिन म्हणाला, बरं बोला, ओ का, काय थीम आहे तुमची? तुमच्या डोक्यात कधी काय येईल काय माहीत. मग अर्जुन म्हणाला, आपण यावेळी बायकोच्या आवडत्या रंगात रंगायचं. हां, हे काय नवीन? अरे म्हणजे त्यांना जो रंग आवडतो तोच रंग आपण आपल्या अंगावर लावायचा. आणि राहुल न पटून म्हणाला, अरे अर्जुन, किती प्रेम करावं बायकोवर, जरा लिमिटमध्ये राहा. तिच्या प्रेम रंगात रंगला आहेस तेवढं बास नाही का? नाही, मला तुम्हा सगळ्यांना सुद्धा बायकोवर प्रेम करायला शिकवायचं आहे. मग मी काय नुसता पिस्ता रंग फासू का? म्हणजे पिस्ता आईस्क्रीम दिसेल? राहुल म्हणाला. आणि चैतन्य हसून म्हणाला, म्हणजे तुझी गुलाब बसेल चाटत तुला आणि चाटून पुसूनच खाईल आणि तसाच स्वच्छ करेल, हो ना? तसे सगळे हसले. सचिन म्हणाला, अर्जुन, नको यार ही थीम. मग मला ना नुसता पिवळा रंग लावावा लागेल, कारण माझ्या बायकोला पिवळा हडूळ रंग आवडतो, नुसती हळद सारखा. आणि तो रंग लावून मी पिवळ्या पिटल्यासारखा दिसेन आणि मला तर तो रंग अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडत. आणि अभि म्हणाला, आणि मी काय ग्रे कलर लावू का नुसता? मी तुला ग्रे कलर आवडतो. आणि राहुल हसून म्हणाला, मग अभि, तू ना राखेत लोळून आल्यासारखा दिसशील. मग माझ्या बायकोची पसंत बरीच म्हणायची, निदान आईस्क्रीमचं तर फिलिंग येतं. आणि सचिनचं तर काय, लहान बाळाच्या शीसारखं पिवळं पिवळं धम्मक, शी. आणि सचिन म्हणाला, नालायका, आणि तुझा पिस्ता काय धड आहे रे? राहुल म्हणाला, तू नालायक. सचिन आणखीन मोठ्याने म्हणाला, तू नालायक. झालं, आता या दोघांची चढाओढ लागली जास्त नालायक कोण आहे हे सांगण्यासाठी. आणि सचिन तक्रार करत म्हणाला, अर्जुन, सांग ना याला, बघ मला नालायक म्हणतो. मग राहुल म्हणाला, आधी कोणी सुरुवात केली मग? मग अर्जुन म्हणाला, थांबा. आता राहुलला वाटलं अर्जुन सचिनला नालायक म्हणेल आणि सचिनलाही तसंच वाटलं की तो राहुलला नालायक म्हणेल. पण अर्जुनराव म्हणाले, तुम्ही दोघेही नालायक आहात. फक्त तुम्हा दोघात 1 नंबर आणि 2 नंबर लावायचा बाकी आहे. तसे अभि आणि चैतन्य फिदी हसले आणि त्या दोघांची तोंडं खूप पडली. आणि अर्जुन म्हणाला, साल्यांनो, हा रंग नको, तो नको, रंगांना नावं ठेवता होय? मग बायको कशी चालते तुम्हाला? आणि मग एक दिवस तिच्यासाठी तिच्या आवडीचा रंग नाही का लावू शकत तुम्ही? मग अभि म्हणाला, मग चैतन्य, तुझ्या मेघराणीला कोणता रंग आवडतो रे? आणि चैतन्य म्हणाला, माहीत नाही यार.
सचिन हसून म्हणाला, मग तू काळाच रंग लाव, कारण त्यात सगळे रंग मिक्स असतात. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. आणि चैतन्य सचिनला म्हणाला, कडू आहेस तू, 1 नंबरचा. ए अर्जुन, याला नालायक नंबर 1 दे. आणि अर्जुन म्हणाला, हो, आणि तुला कोणता नंबर देऊ? भाड्या, लग्न ठरले तुझं, बालपणीची सवंगडी तुझी होणारी बायको, मग तुला अजून तिचा आवडता रंग माहीत नाही? चैतन्य म्हणाला, अरे मी काय लहानपणापासून तिच्याकडे त्या नजरेनं बघत नव्हतो. ते तर आत्ता 1-2 वर्ष झाली आमच्या घरातल्याने ठरवलं. ए असं आहे होय, पण चैतन्य यार, मामाच्या गावाला गेल्यावर भेट होत असणार ना तुमची? ती पण येत असेल की तुझ्या घरी? हो, पण ती लहानपणी. मग बरं सांग तू, आता कोणत्या नजरेनं बघत असतो रे तिच्याकडे? तसा चैतन्य लाजला आणि सगळे त्याला गुदगुल्या करून चिडवायला लागले आणि मेघा रे अशा हाका मारू लागले. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य फोन कर आणि कसंही करून तिचा आवडता रंग विचार. मग तो फोन लावायला गेला. आणि सचिन म्हणाला, अर्जुन मी काय म्हणतो, आपण थीम थोडी चेंज करूया का? म्हणजे बायकोऐवजी आपण स्वतःचेच आवडते रंग लावूया, चालेल? नो वे, ते तू घरी गेल्यावर बायकोला लाव तुझ्या आवडीचा रंग. अर्जुन म्हणाला. मग अभि म्हणाला, बरं तसं नको, आपण मित्रांच्या आवडीचे रंग लावूया. अर्जुन म्हणाला, ॲब्सोल्युटली नो ब्रो. आणि चैतन्य आला ते तोंड पाडूनच, काय रे, काय झालं, कळाला का रंग? हो, तो फार निराश होत म्हणाला, अरे कोणता? पांढरा. आणि सगळे खूप खूप हसायला लागले. आता काय याला दुधाने अभिषेक घालायचा करे अर्जुन? आणि मग चैतन्य मारढोकाऐवजी बगळा दिसेल. आणि सगळे हसत होते. तुझी आयडिया फालतू आहे, सचिन म्हणाला. तसा राहुल म्हणाला, ए तोंड सांभाळून बोल माकडा. सचिन म्हणाला, हा, लागला लगेच साडूची साईड घेऊन बोलायला. आमचा पण मित्र आहे तो, कळलं? पण तो साडू आहे म्हणून मी नाहीच त्याची बाजू घेत, पण त्याला या भाषेत बोलायचं नाही. अर्जुन म्हणाला, राहुल तू आजकाल खूपच प्रेम वाढलं रे माझ्यावरचं तुझं. आणि चैतन्य म्हणाला, तू त्याला लाईफ टाईम पार्टनरशिप मिळवून दिलीस ना, म्हणून हा तुझी हांजी करतोय. तसं राहुलने त्याला एक लाद घातली. आणि चैतन्य म्हणाला, तुझ्या आईचं तुझ्या, मी काय तुला तुझ्या बापाची स्कूटर वाटलो का किक मारायला? माकडा, मी जर लाद घातली तर कुठे जाऊन पडशील. मग राहुल म्हणाला, घाल ना घाल, माळढोक कुठला, मरतुकडा साला. तुला बघितलं की असं वाटतं काठीला कपडे घातले आहेत. तुझ्या आईचं सरकारी बुजगावणं. आणि चैतन्याचा इतका इन्सल्ट झाला आणि त्याच्या बुडाला आग लागली. तसा थैतयाट करत नाचत म्हणाला, आई शपथ, मी ना तुला इतका मारेन ना राहुल्या, ते पण ताणून की तुझी गुलाबो पण तुला ओळखणार नाही, इतका सुजवीन भाड्या. आणि आता या माकडांची भांडणं इथंच लागली. आणि अर्जुन म्हणाला, एक गप्प बसा रे, तुमच्या या शेख चिल्लीच्या भांडणात रंगपंचमी संपून जायची. ही रॉयल गँग एकत्र आली की असाच दंगा असायचा. चैतन्य, तुझा रंग कन्फर्म आहे ना, पांढरा? हो ना यार. तसा राहुल म्हणाला, चैतन्य, तुझी मेघा पण कोरडीच दिसते, पांढऱ्या ढगासारखी, नुसते हवेवर पळणारे. गप तू, नको बोलूस काही. चैतन्य राहुलला म्हणाला. मागाचा त्याचा राग गेला नव्हता. आणि राहुल म्हणाला, साल्या माझ्या घरी येऊन मलाच दात दाखवतो? मी तुझ्या घरी नाही आलो. तुला काय मिरगीचा झटका आला की काय? का दिसेना झालंय? का मेमरी लॉस झालाय? माझं घर नाही म्हणजे? आणि चैतन्य म्हणाला, मी अर्जुनच्या मेहुणीच्या घरी आलो आहे. काय रे अर्जुन, बरोबर ना? आणि अर्जुन हसून म्हणाला, राईट. राहुल, आता तुझी आम्हाला गरज नाही, आता कोमल माझी मेहुणी आहेच की. आणि मेहुणी सगळ्यात जास्त कोणाच्या जवळची असते? आणि सचिन म्हणाला, मेहुण्याच्या. तसे सगळे हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, बास आता, चला सुरुवात करू खेळायला. काय नुसती मस्ती लावली रे, आपण इथं कशाला जमलोय? रंगपंचमी खेळायला की एकमेकांची काढायला? आणि इतका वेळ गप्प बसलेला अभि म्हणाला, अरे अर्जुन, किती ऊन आहे यार टेरेसवर, थोडं थांब ना. आणि सचिन म्हणाला, हो ना, जसं काही उन्हाने तुझ्या बुडाला फोड येतील ना. आणि आधीच तू काळा आणि त्यात आणखीन काळा पडशील, ढेकळात टाकला तरी ओळखणार नाहीस. इतकं काळं कसं आहेस यार अमेरिकेत राहून पण. आणि लग्नात तुला चुना लावूनच उभा करावा लागणार, म्हणजे जरा तरी बरा दिसशील. आता सगळे हसले आणि अर्जुनसुद्धा हसला. आणि म्हणाला, अभि जरा पार्लरमध्ये जाऊन ये हां, आणि काय ते मुलीसारखं फेशियल आयब्रो वगैरे करून ये. आणि राहुल म्हणाला, अर्जुन तुला कसं रे असलं माहीत? बरंच ज्ञान आहे की तुला. मग अरे याला सगळं माहीत असतं. आणि आता उरलं सुरलं बायको शिकवते ना, कारण त्यानंतर बायको या विषयात PhDच केली आहे, त्यामुळे बायकांचे सगळे विषय त्याला माहीत आहेत. तिची सगळी खरेदी हाच करतो भाड्या, अगदी KG to PG. आणि अर्जुन म्हणाला, हाड, माझी बायको अशी पार्लर बिर्लर नाही करत. तिची ब्युटी ही नॅचरल ब्युटी आहे, अगदी नैसर्गिक सौंदर्य. आणि तिचे ओठसुद्धा ओरिजिनल गुलाबी आहेत.
आणि तिचे डोळे हरणीसारखे ओरिजिनल टपोरे आहेत. आता अर्जुनरावांचं मयुरी पुराण सुरू झालं आणि सगळे रॉयल बॉयज गालाला हात लावून शांतपणे एकाग्रपणे ऐकत होते. आणि अर्जुन आणखी काही पुढे म्हणणार इतक्यात तोच म्हणाला, हलकट कुठले, इतकं काय ऐकताय, कान देऊन, लाजा नाही का वाटत असं ऐकताना. आणि सगळे एकसाथ म्हणाले, आता अर्जुनराव तुम्हालाच सांगताना लाज नाही वाटत तर आम्हाला तरी काय, चालू द्या. बाकी बायकोमध्ये फारच इंटरेस्ट आहे तुम्हाला, हे माहीत तर होतंच, पण इतकं आहे हे आज पुन्हा कळलं. भाड्या, तुला बायकोशिवाय काही सुचतच नाही रे. शरीरानं इथं आहेस पण मन मात्र तिच्या भोवतीच गिरट्या घालते ना तुझं. आणि अर्जुन हसून म्हणाला, हो ते तर नेहमीच आहे. बरं मग ऊन उतरेपर्यंत काय करूया, काहीतरी खाऊया. काय खायचं सांगा. आत्ता सांगतो बनवायला. भजी सांग, चैतन्य म्हणाला. हो हो चालेल. असं म्हणून राहुलने कोमलला भाज्यांची ऑर्डर दिली आणि म्हणाला, पण अर्जुन आपली थीम पक्की आहे ना. हो अगदी पक्की, अर्जुन म्हणाला. आता राहुलच्या बायकोचा आवडता रंग त्यातल्या त्यात सगळ्यात बरा होता म्हणून तो म्हणाला, आणि पण अर्जुन तुझ्या बायकोचा आवडता रंग कोणता रे. आणि अर्जुन म्हणाला, अर्थात मोरपंखी रंग. तसे सगळे त्याच्यावर नाराज झाले. हे चीटिंग आहे हा अर्जुन, म्हणजे तू सगळे रंग फासणार आणि मगच मोरपंखी होणार आणि आम्ही एक एकच रंग लावायचा का. आणि अर्जुन म्हणाला, आता त्याला मी तरी काय करू, तुमच्या बायकांचा चॉईसच भंगार आहे, एकदम बेकार. ए बेन्या, नक्की कोणाला म्हणतोस तू, रंगाला का आम्हाला, कारण आमच्या बायकांनी आम्हाला चॉईस केलं आहे ना. अरे म्हणूनच तर म्हणालो मी, कारण तुम्हीच भंगार आहात. असं म्हणून अर्जुन एकटाच हसत होता. आता इथं अर्जुन वर्सेस अख्खी रॉयल गँग असंच सामना रंगला होता. पण अर्जुनराव सगळ्यांना पुरून उरत होते, एकटे असूनही. आणि सर्वांची तोंड पडली होती. हरामखोर, आम्ही भंगार आणि तू काय लय रॉयलला आहेस का. तुझ्या बायकोची चॉईस तेवढी चांगली आहे की काय. मी तिची चॉईस नव्हतोच, माहीत आहे ना तुम्हाला. म्हणूनच असाच आवडपणा करतो ना तू. थांब तुला मज्जाच दाखवतो, अख्ख्या रंगाच्या पिंपात उचलून टाकतो तुला, राहुल म्हणाला. पण अर्जुन, वहिनीचा नक्की आवडता रंग हाच आहे ना. आणि अर्जुनराव म्हणाले, अरे ती तर माझ्या चॉईसचंच सगळं घालते ना, हा माझा आवडता रंग आहे म्हणून. आणि सचिन आश्चर्याने म्हणाले, कधीपासून, तुला तर हा रंग नव्हता आवडत. आणि अर्जुन म्हणाला, अरे लग्न झाल्यापासून. मयुरी आयुष्यात आली आणि मला तीच आवडू लागली. पुन्हा सगळ्यांना अर्जुनरावांनी त्यांच्या शब्दांच्या जाळ्यात अडकवलं आणि सगळ्यांनी गोल गोल डोळे फिरवले. भाड्या महाचतुर आहेस. आणि अर्जुन म्हणाला, बघा तुमच्या बायकांना तुमची पसंत आवडत असेल तर तुम्हीही तुमच्याच आवडीचा रंग फासू शकता. माझी बायको तर माझ्या पसंतीशिवाय दुसरं काही घालतच नाही, तिची वेगळी अशी चॉईस नाही. तुमचं तसं असेल तर बघा, पण काय करणार, कोणाचं तसं नव्हतं. आणि सचिन म्हणाला, हो ना, ती तर तुझ्या रंगात रंगून गेली आहे ना पूर्ण. सगळे त्याच्यावर चिडले होते, मयुरीच्या आईसारखे. आणि अर्जुन म्हणाला, तुम्ही आता मला माझ्या सासूसारखे दिसताय बरं का, त्या पण माझ्यावर अशाच जळतात. असं म्हणून अर्जुन हसला. इतक्यात भजी आली आणि चैतन्यने ओढून घेतली. हावरट लेकाचा, असं म्हणून राहुलनं त्याच्या हातात आणखीन एक प्लेट दिली आणि म्हणाला, खा खा घे. हावरट कुठला, इतकी कशी भूक लागते याला कुणास ठाऊक. पुढनं खातो आणि मागणं टाकतो भाड्या. तसे सगळे खिखी करत हसले. आणि चैतन्य निर्लज्जपणे म्हणाला, दे दे, मला काय, मला नाही आबरू, मग मी कशाला घाबरू. आणि त्याचं ते बिनआबरूचं श्लोगन ऐकून हसून हसून पुरे वाट झाली सगळ्यांची. आणि अर्जुन म्हणाला, यार चैतन्य, खरंच रे, तू तुझं छान वर्णन केलं बरं का, माझ्याकडून तुला 100पैकी 110 मार्क. आणि सगळे म्हणाले, आणि आमच्याकडून तुझ्यासाठी ही प्रेमाची रॉयल शाबासकी. असं म्हणून सगळ्यांनी त्याच्या पाठीत धपाटे मारत त्याला बदड बदड बदडला. आणि तरीही चैतन्य मार खात खातच धपाटे आणि भजी सोबतच खात होता.